हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. तर खूप दिवस झाले म्हणजे असं कॅमेऱ्यासमोर बोलताना व्हिडिओ मी काढला नाही, कारण वेळच भेटला नाही. पण आज जरा निवांत आहे मी. आज आलेली मी माहेरी माझ्या खूप दिवसानंतर, म्हणजे अशी राहायला आली आहे. 2 वर्षानंतर माहेरी आली आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल, पण खरंच 2 वर्षानंतर मी माहेरी राहण्यासाठी आली आहे. तर आता माहेरी आली आहे आणि जेवण वगैरे केलं. तर माझे मिस्टर मला सोडून गेलेत, सार्थक आणि मी, आम्ही दोघंजण थांबलो आहे. तर मी कशासाठी आली आहे काय हे सगळं पुढं व्हिडिओमध्ये कळेलच. तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या पप्पांची शेती दाखवते. तर आता इथे ना घराच्या एकदम जवळ आहे, नाही का, आंब्याचं झाड आहे. हे बघायला छान कैऱ्या आल्यात. ह्या कैऱ्या इतक्या गोड लागतात ना, अजिबात म्हणजे आंबट नाही, काय नाही. कोणता नीलम आंबा आहे हा. आणि एवढा छान पिवळा होता आहे ना हा, पूर्ण नाही का, याची साल पूर्ण पिवळी होती. जसं बाहेर आपण विकत घेतलं नाही का, असं पावडर टाकून पिकवतात एकदम पिवळी, तशी एकदम ओरिजिनल होती. आणि इथं कसं कोणी येत नाही तोडायला वगैरे, घरचेच आहे. त्यामुळे नाही का, जसे आंबे एकदम असे झाडाचे पाड सोडून आम्ही तर खात मोठे झालोच आहे. तुम्हाला झाडाचं खोड दाखवते. म्हणजे भरपूर दिवसाचं झाड आहे हे. आणि हे भरपूर कैऱ्या लागल्यात. आणि विशेष म्हणजे ना, ह्याला आहे ना वर्षभर कैऱ्या असतात. वर्षभर आम्ही कैऱ्या खाऊ शकतो. ह्या झाडाला 2 झाडं आमच्या आजीनी, म्हणजे कैऱ्या कोया आंबे खाऊन आमच्या आजीने ना एकत्र लावली होती इथं. आणि ती दोन्ही झाडं वेगवेगळ्या प्रकारचे आलेत. त्यातल्या दोन्हीला नाही बरं का, पण त्या दोन्हीतलं एक जे झाड आहे ना, त्याला 12 महिने कैऱ्या असतात. म्हणजे 12 महिने आपण कैऱ्या खाऊ शकतो. तर जेवण वगैरे झाले आणि आता ना अंधार पडलं आहे. तसं दिवसभर ढगाळच होतं वातावरण. तर वातावरण पण असं ढगाळ झालं आहे दिवसभर. असं पाऊस पण सांगितला आहे, पण पाऊस इकडं थोडासा आला होता पाऊस. तर पाठीमागं बघा युवराज आला आहे आणि सार्थक. आम्ही पुढं आलो म्हणून युवराज रडत होता, मग सार्थक पाठीमागे गेला आणि युवराजला घेऊन आलाय. तर कसं चाललंय? कुठं जायचंय तुला? काकांकडे. कुठं जायचंय? मन काकांकडे. कुठं जायचंय? कशाला जायचंय काकांकडं? बाय बाय. गावाकडे तर आता तो घेऊन आलाय. तुम्हाला मी दाखवते. मम्मी पप्पा फार पुढे गेलेत. म्हणजे आई म्हटली की कांद्याचे गोट आणायच्यात तोडून. हे वाळलेले पावसाचं वातावरण झाले ना, म्हणजे रात्रीचं जर पाऊस आला तर ते भिजून जातील. त्याच्यामुळे मग आता ते दोघं गेलेत. आता तुम्हाला तर माहिती आहे, लग्न होऊन माहेरी आलेले लेकीला आई बाबा मागच फिरायला लागतं. कारण जेवढा वेळ ती थोडा वेळ काढून येत असते माहेरी, आणि तो सगळा वेळ तिला आईवडिलांबरोबर घालवायचा असतो. त्यामुळे ते दोघं चाललेत. म्हटलं मी पण म्हणलं नाही, मला पण यायचं आहे तुमच्यासोबत वावरात. तर असं काय नाही, पाठीमागं इकडं घर दिसतंय ना, हे नारळ झाड दिसतं ना. आता हे घर इथून काय दिसणार नाही तुम्हाला, तर तिथंच घर आहे. आणि म्हणजे रानातच शेतातच घर आहे माझ्या पप्पांचं. तर आता मी निघाले आई पप्पांकडं. ते गोट तोडायला गेलेत कांद्याचे. बी निघतं ना, ते कांद्याचे गोट. बऱ्याच जणाला ते माहीत नसेल, गोंडे येतात ना, ते गोंडे खुडायला आलेत. तर म्हणलं चला, मी तरी काय करणार आहे घरी बसून, तर मी पण येते. तर हे पाठीमागे दिसते ना, हे पण माझ्या पप्पांची शेती आहे. आणि इथं मी चालले ना, हा रस्ता आहे ही पण. आणि तिकडं पलीकडं आहे ना, ती माझ्या काकांची शेती आहे, चुलत्यांची शेती आहे. ते काही इथं राहत नाही, ते मुंबईला असतात. मग त्यांनी नाही का असं वाटे करायला दिलेली शेती. तर 1 मिनटं मी तुम्हाला दाखवते. ते ना हरभरा आहे. असं पाणी कमी पडलं आहे त्याच्यामुळं का काय हरभरा जरा काही हिरवा आहे आणि काही वाळून गेला आहे. आणि इकडं मका आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटेलच की माझ्या पप्पांकडे गाय आहेत, त्यांच्यासाठी आता मका एवढीच राहिली. तसं तर त्यांना नाही का पाण्याचा प्रॉब्लेम येतो. तर तिथं समोर दिसतं ना, तिथं कांद्याचे गोट लावले ते आईनी. तर ते गेले खुडायला, वाळलेले. मी मात्र व्हिडिओ काढत हळूहळू चालली गोट खुडू लागायला. इथं कांदे पण आहेत हिरवे थोडेसे. आणि त्याच्या खाली पलीकडे लसूण पण लावला होता आईने. लसूण वगैरे काढून झालं आईचा. फक्त आता हे मागास कांदे आहेत ना, ते राहिलेत. खरंच माहेरी आल्याचा फील आहे ना, खूप वेगळा असतो. 2 वर्षानंतर राहायला मी सुट्टी काढून माहेरी आली. आयुष 10वीला होता, त्याच्यामुळे ना वर्षभर मला काय हालतच आलं नाही.
पण आता मात्र आली. ते पण असं काही राहायला म्हणून आले नाही, काहीतरी विशेष कारणासाठी आली. ते कारण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच की मी एवढं राहायला कसं काय आले. तसं मी एवढं राहायला येत नाही, कारण ह्यांच्या जेवणाची सोय होत नाही, त्याच्यामुळं येतच नाही. मुलं मोठी झाल्यावर त्यांची शाळा, बरंच काय काय कारणं असतात त्याच्यामुळं. पण आता यायला लागले मला. म्हणजे अजून खुडलेच नाही का? आज पहिला दिवस का? तर बघा इथं चाललंय गोठ खुडायचं काम. खाऊ नको पण माती. खात नाही ना माती तू? बघा हे पिल्लू वावरात आले, कसं माती खेळतोय. काय करतो तू? काय करतो तू? चिखल काढतोय का माती खेळतोय? चिखल काढतोय. खाऊ नको बर का माती. खाऊ नको हा माती. माती खाऊ नको हा. दादा कुठे तुझा? गली गेलाय. काय करतोय गली? हा बोली बसलाय. अभ्यास करतोय म्हणा. अभ्यास करतोय. अभ्यास करतोय. तू नाही करत अभ्यास का बरं? तू शाळेत जात नाही का? तू शाळेत जात नाही का बरं? जात नाही शाळेत. दादाला सोडवायला जातो का गाडीवर बसून? जातो का नाही शाळेत? नाही जात का? खोटं बोलतोय. हा काका सोबत कोण जात? हा कोण जात? बघ माझी वीर. बघ माझी वीर. बघ दादाने विहीर केली. बघ ये इकडे. इकडे दे. थांब थांब, मी तुला मोठी करतोय. बघ सोड. बांध. या गोट तोडायला मग. बऱ्याच दिवसांनी गोट तोडीत असं बरं का मी. आपल्या इथेच तोडले असतील. मी तिकडे तर कधी गेले नाही. आता जाणार गोट तोडून. गुलाबी का गावरान? तुम्हाला कसं कळलं? वाप आहे का तिकडे? बघ आम्हाला करायचं. म्हणजे हा हा खाली होय. कसलं आहे काय? बघा आमची किती गोट तोडून झालेत. एवढे झालेत बरं का. एवढं भरले अजून भरपूर भरायच्यात. बघा किती अंधार पडलाय, तरी निम्मेच गोट तोडून झाल्यात. पूर्ण अंधार झालाय वावरात. ए बारक्या चल घरी. चला घरी. अंधार पडलाय आता. आता आम्ही निघलोय घरी. घरी आपल्या कुठं जायचं आपल्याला? चला आता आम्ही निघालोय घरी. युवराज कुठं जायचं आपल्याला बाळा? घरी चाललो ना आपण. आता घरी जाऊन काय करायचं? जेवायचं का? मम्मीला चहा करा सांगशील ना तू? या काय म्हणशील म्हणा? मम्मी आज तुला चहा कर. तर आम्ही आताच गोंडे घेऊन घरी आलो आणि येता येता मी मस्त कैरी तोडून आणली. बघा मगाशी जाताना दाखवली होती ना त्या आंब्याची. आता ही कैरी ना अजिबात आंबट लागत नाही. एकदम अशी खोबऱ्यासारखी लागते, गोड गोड. बघा सोनाली इथं भाकरी करती. बेसन केलं का? आंबा पाड नाही लागला ना हा अजून? का लागलाय? नाही ना. तर हा व्हिडिओ आहे ना दुपारचा आहे. तर दुपारी ना शेजारच्या नाणी आल्या होत्या. त्यांच्या ब्लाऊजला थोड्याशा टिपा मारायच्या होत्या म्हणून आईकडे घेऊन आलत्या. त्याच्यानंतर स्वराज आणि सार्थक यांना दोघांनाही बोर झालं होतं म्हणून ते दोघे ना इथं पटांगणामध्ये मस्त बॅट बॉल खेळायचं काम चालू होतं इथं.
तर पटांगण तुम्ही पाहू शकता, माझ्या पप्पांच्या घरासमोर आहे ना मोठं पटांगण आहे, त्यामुळं म्हणजे इथले आतल्या आत नाही का सगळं राहतं, गेट वगैरे आहे घराला, त्याच्यामुळं बाहेर जायचा काही प्रश्न येत नाही, सगळं आतल्या आत. आणि इथे युवराज झोपेतून उठला होता आणि कसा सुकून बसलाय, 1-1.5 तास आहे ना तो असाच बसून राहतो, कोणाशी बोलत नाही काय नाही. मग एकदम नॉर्मल झाला की नंतर खेळायला सुरुवात करतो. तोपर्यंत आहे ना स्वराजने गाडी काढली होती खेळायला, पण त्याची चार्जिंगच उतरली होती, लाईट नव्हती. ह्या पण गाडीची चार्जिंग उतरली होती, पण तरी मग आता युवराज नॉर्मल झाला होता, झोप उडाली होती, फ्रेश झाला होता जरा, त्याने मग चहा बिस्किट खाल्ल्यानंतर आहे ना स्वराज आणि युवराज गाडीत बसले आणि मग नंतर चार्जिंग नव्हती म्हणून ना सार्थक त्यांना मस्त फिरवत होता, खेळवत होता पटांगणामध्ये. तर आई पण येते ना ज्वारीचं पीठ संपलं होतं ना म्हणून पटांगणामध्ये दळण करत बसली होती. त्याच्यानंतर पोरं नाही का एक गाडी सोडून एक आता गाड्या खेळून झाल्या होत्या आणि स्वराजने आता सायकल काढून मला सायकल खेळून दाखवत होता. नंतर कंटाळून बसला एका जागेवर कॉटवर. नंतर सार्थकचं आता इथं बॉल खेळायचं काम चालू झालंय. तर मामाच्या गावाला गेलं ना की एकदम सार्थक एकदम बिंदास असतो. आणि त्याच्यानंतर 5 वाजले होते आणि गायांना पाणी पाजायचं काम चालू होतं माझ्या पप्पांचं. आधी या पूर्ण गोठ्यामध्ये 10 गाय होत्या. जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा 10 गायांचा गोठा होता, पण हळूहळू आता माणसं पण कमी झाली कामाची आणि मम्मी पप्पाला पण एवढं होत नाही ना, त्यामुळे आता 3च गाया ठेवल्यात आणि ती शेळी एक, एवढंच, नाही जास्त काही गाय गुरं ठेवली नाही. इकडे नाही का दारात पाईप दिसतो ना तो बोर आहे ना, अगदी अंगणातच आहे, त्यामुळे तिथं स्टार्टर, तिथंच बोर, तिथंच टाक्या, सगळं आतल्या आत आहे. एकदा गेट बंद केलं की बाहेर जायची काही गरज पडत नाही. तर बघा कसं वाटलं माझ्या पप्पांचं घर ते कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.